जालन्यात कलावंताचा भव्य सन्मान सोहळा. सय्यद सलाउद्दीन उर्फ भाई अजहर यांच्या कार्याचा गौरव. आमदार कैलास गोरंट्याल यांचे मोठे संकेत. आज दिनांक 11 शनिवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाला नवा उभारी देणारा भव्य कलावंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे समाजकार्य आणि संघटन कौशल्यासाठी ओळख असलेले सय्यद सलाउद्दीन उर्फ भाई अजहर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि कला रसिकांनी उपस्थिती लावली होती. संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, साहित्य, लोककला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. प्रत्येक कलावंतांच्या कार्याचा गौरव करताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वातावरण भारावून गेलं. या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट होता. स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या गुणी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलेला योग्य सन्मान मिळवून देणं. समाजातील सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे दमदार भाषण. त्यांनी आपल्या भाषणात सय्यद सलाउद्दीन उर्फ अजहर भाई यांच्या सामाजिक बांधिलकीचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केलं. सय्यद सलाउद्दीन उर्फ अजहर भाई यांनी अल्पावधीतच समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची कार्यपद्धती आणि लोकांशी असलेला संपर्क पाहता भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीत त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळू शकते, असे अचूक विधान त्यांनी केलं. गोरंट्याल यांच्या या वक्तव्यामुळे जालना जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून सय्यद सलाउद्दीन उर्फ अजहर भाई यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे. सय्यद सलाउद्दीन उर्फ अजहर भाई यांनीही आपल्या मनोगतात सर्व उपस्थितांचे आभार मानत कलावंतांचा सन्मान म्हणजे समाजाच्या सृजनशीलतेचा सन्मान आहे. पुढील काळातही अशा उपक्रमांना चालना देऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं सांगितलं. एकंदरीतच कला, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संगम घडवणारा हा सोहळा जालन्याच्या सांस्कृतिक इतिहासात नोंद घेण्यासारखा ठरला असून कलावंतांना नवी प्रेरणा देणारा ठरला आहे. मेरे जन्मदिन के उपलक्ष्य में सैयद सलाउद्दीन और उनकी टीम आज जालना के गुणवंत होनार कलाकारों का बख्शिश वितरण का कार्यक्रम रखा है। 6 तारीख से तकरीबन 11 तारीख यानी कल के दिन तक जालना शहर के विविध विभागों में मेरा जन्मदिन मनाया जा रहा है। इसलिए मैं पहले जालना शहर के तमाम जनता का धन्यवाद व्यक्त करता हूँ। सैयद भाई सलाउद्दीन को भी धन्यवाद व्यक्त करता हूँ। भारतीय जनता पार्टी के अल्पसंख्यक का उनकी मंशा है, 100% हम पूरा करके देंगे, ऐसे मैं आश्वासन देता हूँ। कुछ बात है हमने मिटती नहीं हस्ती हमारी, कुछ बात है हमने मिटती नहीं हस्ती हमारी, सदियों से रहा दुश्मन जहाँ हमारा। लोगों को लगा 30,000 से माइनस होगा तो ख़त्म हो गया, ऐसे लोगों को लग रहा था, लेकिन जो रिबैक हम लोगों ने किया है 41 माह कॉर्पोरेट चुन के लेके आए और निश्चित ही इस सारा क्रेडिट हमारे जानने की जनता को जाता है। भले ही राजकारण में मिट सकते हैं, लेकिन जनता के दिल से हम कभी नहीं मिट सकते। ये बातें जानने की जनता ने रखी है और इस जनता का परत फेड़ करने का काम हमारे सभी का रहेगा। मैं सलाउद्दीन भाई का पुनः से शुक्रगुजार करता हूँ कि प्रोग्राम बहुत है, 1 या 2 मान्यवर लोगों का मेरे हाथ से पुरस्कार वितरण करिए।